उठा, जागे व्हा आणि शिक्षण घ्या. परंपरा मोडून टाका, मुक्त व्हा. सावित्रीबाई फुलेंचे हे शब्द ऐकतानाच अंगावर काटा येतो नाही का? ही केवळ एक कविता नाहीये, ही तर एका क्रांतीची घोषणा आहे. आणि या शब्दांनी त्या काळातल्या समाजाला कसं मुळापासून हादरवून सोडलं, चला तेच पाहूया. तर आज आपण याच क्रांतिकारी जोडप्याबद्दल बोलणार आहोत, सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले. त्यांची दूरदृष्टी नेमकी काय होती, त्यांनी शतकानुशतकं चालत आलेल्या त्या दडपशाहीच्या भिंती कशा पाडल्या आणि एका नव्या समान समाजाचं स्वप्न कसं पाहिलं, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. 19व्या शतकातला महाराष्ट्र विचार करा. त्या काळात सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांची जी भागीदारी होती ना, ती आजच्या म्हणजे 21व्या शतकाच्या हिशोबानेही कमालीची आधुनिक होती. त्यांचं नातं हे फक्त नवरा-बायकोचं नव्हतं, तर जणू एका मोठ्या सामाजिक क्रांतीचं केंद्र होतं. एक असं केंद्र ज्याने त्या काळातल्या प्रस्थापित विचारांनाच थेट आव्हान दिलं. त्या काळातलं जग कसं होतं? समाज म्हणजे जात, वर्ग आणि लिंग यावर आधारलेली एक अत्यंत कठोर उतरंड. म्हणजे माणसाचं अख्खं आयुष्य त्याच्या जन्मावरूनच ठरवलं जायचं. फुले दाम्पत्याने ही जी ब्राह्मणी वर्चस्वाची दडपशाही होती ना, ती फक्त पाहिली नाही, तर ती स्वतः अनुभवलीये. आणि म्हणूनच त्यांनी या व्यवस्थेविरुद्ध एक असा धाडसी लढा उभारला, ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल. आता इथे बघा, दोन जगांमधला फरक किती स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे ती ब्राह्मणी व्यवस्था, जिला मनुस्मृतीसारख्या ग्रंथांनी पवित्र ठरवलं होतं, जिथे शूद्रांना ब्राह्मणांच्या सेवेसाठीच बनवलं गेलं होतं. आणि दुसऱ्या बाजूला आहे फुले दाम्पत्याचं स्वप्न, एक अशी दृष्टी जिथे सर्व माणसं समान हक्कांनी जन्माला येतात. त्यांनी फक्त व्यवस्थेवर टीका नाही केली, तर एक पूर्णपणे नवीन सत्यशोधक समाजाची कल्पनाच लोकांपुढे ठेवली. आणि ज्योतिरावांचे हे शब्द हे अगदी थेट त्यांच्या विचारांच्या गाभ्याला हात घालतात. ते काय म्हणतायत की हे जे दडपणशाहीचे सामाजिक कायदे आहेत, ह्या ज्या खोट्या कथा आहेत, हा काही योगायोग नाही, ही एक जाणीवपूर्वक केलेली रचना आहे. कशासाठी? तर अज्ञानी लोकांच्या मनाला फसवण्यासाठी आणि त्यांच्यावर कायमस्वरूपी गुलामगिरी लादण्यासाठी. किती स्पष्ट विचार आहेत. मग आता या दडपशाही विचारसरणीला तोडायचं कसं? तर फुले दाम्पत्याने वापरलं शब्दांचं शास्त्र. कविता, गद्य, त्यांचं साहित्य म्हणजे फक्त काही कलाकृती नव्हत्या, तर सामाजिक बदलाचं एक शक्तिशाली हत्यार होतं. एक असं हत्यार ज्याने क्रांतीची मशालच पेटवली. सावित्रीबाईंचं हे आव्हान तर बघा, फेकून द्या ब्राह्मणांचे धर्मग्रंथ. त्या काळात धर्मग्रंथांना प्रश्न विचारणं म्हणजे विचारही न करण्यासारखी गोष्ट होती. पण त्यांनी थेट जातीव्यवस्थेला आधार देणाऱ्या ग्रंथांनाच नाकारलं. ही किती मोठी, किती धाडसी आणि क्रांतिकारी कृती होती याची कल्पना करा. आणि इथे त्यांची स्त्रीवादी दृष्टी किती धारदार होती हे दिसतं. त्या फक्त जातीय शोषणाबद्दल बोलत नव्हत्या, तर पुरुषप्रधान व्यवस्थेवरही तितकाच कठोर प्रहार करत होत्या. काय म्हणतात त्या? सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाई राबते आणि पुरुष तिच्या श्रमावर जगतो, तो फुकट खाऊ. यामुळेच तर त्यांना भारतातल्या पहिल्या आधुनिक स्त्रीवाद्यांपैकी एक मानलं जात. बरं, आणि हे तर बघा, किती आधुनिक आणि तर्कशुद्ध विचार आहेत. जर दगड नवस पूर्ण करून मुले देऊ शकतात, तर स्त्री पुरुषांच्या लग्नाची काय गरज आहे? थेट सवाल. त्यांनी अंधश्रद्धा आणि कर्मकांडांवर असं थेट प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि लोकांना विचार करायला भाग पाडलं, तर्कसंगत विचार. आता वळूया ज्योतिरावांच्या एका अत्यंत प्रभावी ग्रंथाकडे, गुलामगिरी, जो 1873 मध्ये लिहिला गेला. गुलामगिरी म्हणजे स्लेवरी. हा ग्रंथ फक्त एक पुस्तक नव्हतं, तर जातीय गुलामगिरीच्या विरोधातला एक जाहीरनामा होता. यात त्यांनी जाती व्यवस्थेची मुळं कुठून आली याचं सखोल विश्लेषण केलं. गुलामगिरीमध्ये ज्योतिरावांनी एक खूप मोठा आणि धाडसी सिद्धांत मांडला. त्यांनी भारताच्या जातीय संघर्षाला थेट अमेरिकेतल्या गुलामगिरी विरुद्धच्या लढ्याशी जोडलं. त्यांचा युक्तिवाद काय होता की जे स्वतःला आर्य म्हणतात ते बाहेरून आलेले आक्रमक होते. त्यांनी इथल्या मूळ लोकांना हरवलं, त्यांना शूद्र बनवलं आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वार्थी, अंधश्रद्धेवर आधारलेली एक व्यवस्था निर्माण केली. विशेष म्हणजे हा ग्रंथ त्यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीय गुलामांच्या मुक्तीच्या चळवळीला समर्पित केला होता. पण फुले दाम्पत्यासाठी फक्त लिहून किंवा बोलून भागणार नव्हतं. त्यांच्यासाठी शब्द आणि कृती यात काहीच फरक नव्हता. आणि त्यांची सर्वात धाडसी कृती कोणती असेल तर ती होती सर्वांसाठी शिक्षणाची दारं उघडणं. त्या काळात हे एक बंडखोर, एक विद्रोही कृत्य मानलं जायचं. आणि खरं तर इथूनच त्यांच्या मुक्तीच्या लढ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यांची ही चळवळ किती पद्धतशीर होती हे बघा. एकामागोमाग एक धाडसी पावलं उचलली गेली
1848मध्ये त्यांनी पहिली शाळा सुरू केली. मग 1851मध्ये सगळ्या सामाजिक रूढींना धक्का देत सर्व जातींच्या मुलींसाठी शाळा उघडली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. 1855मध्ये कामगारांसाठी रात्रीची शाळा सुरू केली, जेणेकरून कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये. आणि मग 1868मध्ये तर त्यांनी अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या लोकांसाठी स्वतःच्या घरातली पाण्याची टाकीच खुली गेली. ही प्रत्येक कृती म्हणजे एक क्रांती होती. आणि सावित्रीबाईंचं धैर्य, ते तर अफाट होतं. ही घटना ऐका. ज्योतिरावांना लिहिलेल्या पत्रात त्या म्हणतात, मला त्यांच्या खुनी योजनेबद्दल कळलं. मी लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि ब्रिटिश कायद्यानुसार प्रेमी युगलाला मारण्याचे गंभीर परिणाम समजावून त्यांना घाबरवून पळवून लावलं. माझ्या हस्तक्षेपामुळे ते जोडपं वाचलं. विचार करा, एका आंतरजातीय जोडप्याला जमावाच्या तावडीतून वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. त्या फक्त शिक्षिका किंवा लेखिका नव्हत्या, त्या एक निर्भय कार्यकर्त्या होत्या, ज्या प्रत्यक्ष मैदानात उतरून लढल्या. तर एक गोष्ट स्पष्ट आहे, फुले दाम्पत्याचं ध्येय फक्त जुन्या व्यवस्थेत थोडीफार सुधारणा करणं नव्हतं. नाही, त्यांना ती दडपणशाहीची संपूर्ण रचनाच मुळापासून उखडून टाकायची होती. आणि त्या जागी एका नवीन, समान जगाची निर्मिती करायची होती. एक असं जग जिथे कोणीही जन्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असणार नाही. आणि त्यांच्या या सगळ्या कार्याचा कळस म्हणजे 24 सप्टेंबर 1873 रोजी झालेली सत्यशोधक समाजाची स्थापना. सत्यशोधक समाज म्हणजे सत्याचा शोध घेणाऱ्यांचा समाज. ही फक्त एक संस्था नव्हती, तर शूद्र आणि अतिशूद्र समाजाला शोषणातून मुक्त करण्यासाठी आणि सत्य, समानतेच्या पायावर एक नवीन समाज उभा करण्यासाठी सुरू झालेली एक मोठी चळवळ होती. तर मग त्यांचा वारसा काय आहे? तो खूप मोठा आणि चिरस्थायी आहे. आधुनिक भारतात सर्वांसाठी शिक्षण या चळवळीचे ते प्रणेते होते. सावित्रीबाईंना आपण भारतातल्या पहिल्या आधुनिक स्त्रीवाद्यांपैकी एक म्हणून ओळखतो. ज्योतिराव तर दारूबंदीसाठी प्रचार करणारे पहिले भारतीय होते. त्यांच्या कामामुळे 20व्या शतकातल्या अनेक सामाजिक सुधारणांचा पाया घातला गेला. खरं सांगायचं तर त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी समाजात असे बदल घडवले जे कायमस्वरूपी टिकले. आणि शेवटचा हा एक प्रश्न जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. फुलेंनी 19व्या शतकातल्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी क्रांतिकारी विचार वापरले. आज 21व्या शतकात त्यांचे कोणते विचार आपल्या आजच्या जगाला सर्वात जास्त आव्हान देतात असं वाटतं? यावर नक्की विचार करा.